नाशिक जिल्ह्यातील एकूण 26 प्रकल्पांमध्ये 79.65% पाणीसाठा जमा झालेला आहे, तर गेल्या वर्षी या दिवशी हा साठा केवळ 35.63% होता, तर जवळपास 11 धरणं ही 100% भरली असून गंगापूर धरण यामध्ये 78.20% आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणात जुलै महिन्याच्या अखेरीस अवघा 62% जलसाठा जमा झाला असून या धरणावर जळगाव शहरासह जळगाव एमआयडीसी आणि जामनेर तालुक्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. दरवर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील जलसाठा यंदा घटलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा हिरवाईनं नटल्या असून रिमझिम श्रावण सरी आणि पर्वतरांगांमधून दाटून आलेले ढग यामुळे सातपुडा पर्वतरांगांचं नैसर्गिक सौंदर्य खुललेलं आहे. त्यामुळे सातपुडा पर्वतरांगांमधील हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना खुणावतंय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील हजारो कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी गावी जाणं सोयीचं व्हावं यासाठी दिवा जंक्शनवरून 38 फेऱ्यांच्या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे गणेश भक्तांना प्रवासामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. या व्यतिरिक्त 44 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. गणपती मंडपासाठी खड्डा खणल्यास मंडळानं यंदा 7 पट म्हणजे 15,000चा दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू असं आश्वासन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलंय. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसना इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा केला जातो. डिझेल इंधनाच्या सवलतीमध्ये 1 ऑगस्टपासून प्रति लिटर 30 पैशांची वाढ करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतलाय. त्यामुळे आता एसटी प्रशासनाच्या दिवसाला सरासरी 3,23,000 रुपये म्हणजेच वर्षागणिक अंदाजे 11,80,00,000 रुपये इतकी बचत होणार आहे. ताफ्यात कमी होत चाललेल्या बसमुळे मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास खडतर होत चाललाय. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात बेस्ट बसचे तब्बल 23,000हून अधिक वेळा ब्रेकडाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. भर रस्त्यात बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना तर मनस्ताप होतोच आहे, शिवाय ड्रायव्हर आणि कंडक्टरचा देखील त्रास वाढतो आणि वाहतूक कोंडी देखील होते. पश्चिम रेल्वेवर कवच ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आतापर्यंत विरार ते दहिसर दरम्यान 48.1 किलोमीटर अंतरावर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. एकूण 60 किलोमीटर रूट अंतरासाठी 120 किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं उद्दिष्ट असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये 1 ऑगस्टपासून हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात केईएम रुग्णालयामध्ये त्यानंतर पूर्ण क्षमतेनं इतर रुग्णालयांमध्ये देखील या प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. पुण्याच्या वडगाव जलकेंद्रावर आज दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये वडगाव जलकेंद्रातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असून या जलकेंद्राच्या अंतर्गत असणारा धायरी, हिंगणे, आंबेगाव आदी भागात पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे. ठाणे पालिका हद्दीमध्ये विविध भागातील विद्युत खांबांवर लावलेले बेकायदा फलक, होर्डिंग आणि बॅनरवर पालिकेनं कारवाई केली. या कारवाई दरम्यान शहरातील विद्युत खांबावरील 150 बेकायदा बॅनर हटवण्यात आल्याची माहिती जाहिरात विभागानं दिली आहे. राज्यातील उद्योगांना पाणीपुरवठा, वीज, रस्ते, पर्यावरण मंजुरी, वनपरवानग्या, मजूर कायदे, जमिनीचं वाटप आदी सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. उद्योगधंद्यांना लागणारे सर्व परवाने मैत्री पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं द्याव्यात असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. जगप्रसिद्ध बीबी का मकबरा पाहून हा दख्खनचा ताज की ब्लॅक ताज असा सवाल देश विदेशातील पर्यटक गाईडकडे उपस्थित करतायत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून मकबऱ्यात ठिकठिकाणी संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. मात्र मुख्य मकबरा मिनारचं संवर्धन गतीनं पूर्ण करण्याची मागणी पर्यटकांकडून केली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला वेतन देण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिवेशनात केली होती. मात्र अधिवेशन संपून काही दिवस उलटले असतानाच वित्त विभागानं आंबेडकर यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे. NHMच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जुलैच्या वेतनासाठी आवश्यक निधी 15 ऑगस्टनंतरच देण्यात येईल असं सांगितल्यानं या कर्मचाऱ्यांना पुन्हा वेतन विलंबाचा सामना करावा लागणार आहे. कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 27 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर या अभ्यासक्रमाच्या 9 विषयासाठी राज्यभरातून 22,685 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. कृषी अभ्यासक्रमाची अंतरिम गुणवत्ता यादी 31 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील 11वी प्रवेश प्रक्रियेतील चौथी यादी आज जाहीर होणार असून त्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे। चौथ्या फेरीसाठी नोंदणी करण्यासाठी 29 जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती। त्यानुसार चौथ्या फेरीसाठी 7051 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे। शालेय शिक्षणालाच रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्य SCERTनं उपक्रम हाती घेतलेला आहे। याच धोरणाची अंमलबजावणी करताना SCERTनं आता करिअर कार्ड हा पर्याय स्वीकारलेला आहे। विविध 13 क्षेत्रातील 500 प्रकारच्या रोजगारांची माहिती या कार्डद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे। मराठवाड्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 1,87,00,000 आहे आणि 1 जुलै 2025 पर्यंत मराठवाड्यातील मतदारसंख्या 1,60,00,000 इतकी झालेली आहे। परिणामी निवडणुकीनंतर लोकसंख्येच्या तुलनेत जनसुविधांच्या कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला तारेवरची कसरत करावी लागेल। जळगावच्या मुक्ताईनगरमधील जेई स्कूलमध्ये 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या आवारात मृत्यू झाला। मित्रांसोबत खेळून पाणी पिऊन बाकावर बसल्यानंतर क्षणार्धातच कोसळल्यानं शिक्षकांनी त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत घोषित केलं। जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यांच्या जागी अशिमा मित्तल यांना जालना जिल्हाधिकारी या पदावर नियुक्त करण्यात आलं। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील गोजोरा कंडारी मार्गावरील वराड सीमा गावाजवळ रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर डबकं साचलेलं आहे। या चिखलामुळे रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते, त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जाते। गोंदिया जिल्ह्यातील गणेश नाल्याजवळ एक गुराखा गायीला चरायला गेला असता पाण्याच्या प्रवाहात एक गाय वाहून जात असताना तिला वाचवताना त्याचा तोल जाऊन नाल्यामध्ये वाहून गेला। ग्रामस्थांनी तातडीनं प्रशासनाला माहिती दिली असता बचाव पथकामार्फत गुराख्याचा मृतदेह 200 मीटर अंतरावर आढळला। भिवंडीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाकडून उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। आदिवासी बहुल भागातील चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर करण्याची मागणी आंदोलकांनी केली। शहापूर तालुक्यातील खडवली पश्चिमेच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होतंय आणि या खड्ड्यांमुळे अपघातांचाही धोका वाढलाय। साताऱ्याच्या कराडमध्ये तब्बल अर्धा किलोची 11 सोन्याची बनावट बिस्किटं देऊन त्या बदल्यात 50 लाख रुपये फसवणुकीचा प्रकार कराड शहर पोलिसांनी उधळून लावला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। सोनारानं दाखवलेली सतर्कता आणि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून एका मुलीला 2 मुलांनी बळजबरी उचलून नेलं होतं। हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं त्या मुलीचा शोध घेतला आणि त्या मुलीची सुखरूप सुटका केली आहे। या प्रकरणी अपहरण करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून एका आरोपीचा शोध घेतला जातोय। मालेगाव शहरात 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल जाहीर होणार आहे। या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहितसह 6 जण आरोपी आहेत। दरम्यान आरोपींना कडक शिक्षा देण्याची बॉम्बस्फोटमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 10 वर्षीय मुलीच्या वडिलांची मागणी आहे। महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाचं छत्रपती महामार्ग असं नामकरण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। महाड रायगड महामार्गाला ऐतिहासिक आणि भावनिक वारसा असल्याचं गडकरी म्हटलंय। मुंबईकरांच्या सेवेत धावण्याऐवजी 100 बेस्टच्या बस भंगारात धूळखात पडलेल्या आहेत। कंत्राट रद्द केलेल्या कंपनीच्या 100 बसेस गेल्या 1.5 वर्षापासून धूळखात पडल्या आहेत। मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरातील सांताक्रूज परिसरातील खड्ड्यांबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। याची पालिकेनं दखल घेतली आहे। पालिकेच्या माध्यमातून सांताक्रूज भागातील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। भिवंडीवाडा रस्त्यावरील खड्ड्यानं तरुणाचा बळी घेतला। 18 वर्षीय जखमी यश मोरेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेनंतर रुग्णवाहिका रस्त्यात उभी करून नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन केलं। दरम्यान ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। हिंगोलीच्या सेनगाव आणि वसमत तालुक्यात कापूस पिकाची लागवड केली जाते। कापसावर काही भागात मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं कोवळ्या कपाशीचं नुकसान होतंय, तर कपाशीच्या पानांवर उंट अळीचा देखील प्रादुर्भाव झाल्यानं कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत। वर्ध्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे। पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। यंदा वर्धा जिल्ह्यातील 2,30,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये पावसामुळे सुरक्षित झालेल्या 8 धोकादायक पुलांवरून अवजड वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत।
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची हार प्रसाद आणि फुलांच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी शिर्डी प्रशासनानं कंबर कसली आहे। मंदिर परिसरातील सर्व दुकानदारांना आता दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सातेगाव इथल्या अंगणवाडीच्या छताचा काही भाग कोसळला। सुदैवानं यामध्ये मुलांना दुखापत झाली नाहीये। दरम्यान अंगणवाडीसाठी नवीन इमारत बांधून देण्याची मागणी पालकांनी केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील बणगाव इथल्या गणेश नाल्याजवळ वाहून जाणाऱ्या गायीला वाचवताना गुराखी देखील वाहून गेला। पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने अद्याप गुराखी सापडला नाही। दरम्यान प्रशासनानं नागरिकांना नाल्याजवळ न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। धुळे महानगरपालिकेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे। धुळे शहरात सध्या 20 शाळा आहेत, मात्र शाळांची डागडुजी झालीच नाही। त्यामुळे तात्काळ शाळांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। राजगुरुनगर पाबळ रांजणगाव या मार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेली आहे। खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे संतप्त नागरिकांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढून आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला। बार्शीमध्ये मनोरंजन पार्कमधील प्री पॉल पाळणा अचानक बंद पडला। त्यामुळे अनेक नागरिक अडकले होते। अडकलेल्या सर्व लोकांना क्रेनच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढण्यात आलं। पुण्याच्या पानशेत खोऱ्यात बिबट्याची दहशत कायम आहे। पानशेत खोऱ्यातील कुरण खुर्द गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। या बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला आणि त्यानंतर परिसरात फिरत असणारा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। चिपळूणकरांनी महावितरणाच्या कार्यालयाला घेराव घातला। डिजिटल मीटर विरोधात सरपंच संघटना एकवटली। डिजिटल मीटरबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत 12 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपुरातील संविधान चौकात धरणे आंदोलन केलं। सीआरपी कर्मचाऱ्यांना उमेदप्रमाणे मासिक मानधन आणि इतर आर्थिक तरतुदी मिळाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये मासिक मानधन आणि प्रशासकीय खर्चासाठी 25 लाख रुपये निधी देण्याची मागणी महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भंडारा जिल्हा कचेरीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केलं। महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित आणि न्याय मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा आणि धरणे आंदोलन केलं। हा मोर्चा भारतीय मजदूर संघ संलग्न महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी संघ महाराष्ट्र यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। अहिल्यानगर जिल्ह्यातील उक्कडगाव इथे शाळेत शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली। शाळेला शिक्षक मिळावे यासाठी अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव इथे शेकडो विद्यार्थ्यांनी गावातून मूकमोर्चा काढत शिक्षण विभागाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये छावा संघटना आक्रमक झाली। लातूरच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बॅनरवर पत्ते भिरकावून आंदोलन केलं। उल्हासनगरमध्ये एका व्यक्तीनं ज्वलनशील द्रव पदार्थ आपल्या अंगावर टाकून घेत स्वतःला पेटवून घेतलं। या घटनेत विजयकुमार भोजवानी या व्यक्तीचा मृत्यू झाला। या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। 7वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगरमध्ये घडली आहे। चैतन्य मराठे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी रांगेत उभा असलेला प्रवासी पुढे गेल्याच्या रागातून इतर प्रवाशांनी संबंधित प्रवाशाला मारहाण केल्याची घटना कणकवली रेल्वे स्थानकात घडली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। चंद्रपूर शहरातील जुनोना चौकातल्या विक्तूबाबा मठ परिसरात हत्येचा थरार पाहायला मिळाला। बुद्धा टाक या 45 वर्षीय व्यक्तीची सख्या भावानंच गोळी झाडून हत्या केली। जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान आरोपी सोनू टाक सध्या फरार असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय।